नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत दाल खिचडी. त्यासाठी आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. टोमॅटो आपण आता बारीक करून घेणार आहोत, तसेच लसणीच्या पाकळ्या पण आपण बारीक करणार आहोत. कांदाही आपण आता बारीक चिरून घेणार आहोत. कांदा आपण एक बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण एक कुकरच्या छोट्याशा भांड्यामध्ये डाळ घेणार आहोत, एक पेलावर. त्यानंतर एक ग्लास तांदूळ घेणार आणि ते मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर ते स्वच्छ धुवून आपण ठेवणार आहोत. त्यानंतर एक कुकर घेऊन त्याच्यामध्ये तेल, मोहरी आणि जिरं टाकून ते व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत. हिंग टाकल्यानंतर आपण जे बारीक केलेलं लसूण आणि कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित परतवून घेणार आहोत. व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आणि हळदीबरोबर आपण मसालाही टाकणार आहोत. मसाला टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून ते परत पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकणार आपण. त्यानंतर आपण धुतलेली तांदूळ आणि डाळ यांचं मिश्रण कुकरमध्ये टाकणार आहोत. हे मिश्रण टाकल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून त्याचे एक 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण आता आपला हा दाल खिचडी तयार झालेली आहे. जास्त ग्रेव्ही केलेली नाही.